नमस्कार मित्रांनो, मी अर्जुन डोंगरे, रोक ठोक अर्जुन डोंगरे या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आज एक नवीन विषय घेऊन येत आहे। सुनेत्राताई, तुम्ही चुकलात का? कुणालाही मरण येऊ नये असे अजितदादा पवार यांच्या वाटेला जे दुर्दैवी मरण आले, त्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी हिंदू संस्कृतीप्रमाणे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले। त्यांच्या दोन सुपुत्रांनी धर्म परंपरा जपत अजितदादांना अग्नी दिला। तो प्रसंग अनेकांना हृदय हेलवणारा होता। अत्यंत कर्तबगार पतीच्या अकाली निधनानंतर कोणत्याही स्त्रीला सहानुभूती मिळणे गरजेचे असते आणि ती सहानुभूती सुनेत्राताईलाही मिळाली। पण याच हिंदू संस्कृतीचा एक महत्वाचा भाग म्हणजे 13 दिवसाचा सूतक काळ। अजितदादांचे अंत्यसंस्कार धर्म परंपरेनुसार झाले। मग त्याच धर्म परंपरेला अस्थि विसर्जनानंतर तिलांजली का दिली जाते? मग प्रश्न असा पडतो की अजितदादाच्या दुर्दैवी मृत्यूनंतर सूतक काळ संपेपर्यंत सुनेत्राताईंना थांबता आलं असतं ना? उपमुख्यमंत्री पद काही अशी गोष्ट नव्हती की 1-2 दिवसात गायब होईल। सुनेत्राताई 13व्या पर्यंत थांबल्या असत्या तर त्या पदास मुकल्या असत्या का? अजितदादांच्या अंत्यसंस्कारांचा अग्नी अजून पूर्णपणे विझलेला नसताना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणे हे सामान्य माणसाच्या बुद्धीला न पटणारे आहे। आणि इथे आणखीन एक प्रश्न उभा राहतो। भारतीय जनता पार्टी नेहमी हिंदू आणि हिंदू संस्कृतीची टिमकी वाजवत असते। मग यावेळी भाजपच्या नेत्यांनी सुनेत्राताईंना हिंदू धर्म आणि संस्कृती पाळण्याचा सल्ला का दिला नाही? की हिंदू धर्म संस्कृती फक्त गोरगरीब सामान्य जनतेनेच पाळायची, श्रीमंत आणि मोठमोठ्या पदावरच्या लोकांनी फक्त हिंदू संस्कृतीबद्दल ओरडायचं आणि स्वतः मात्र तिची पायमल्ली करायची? असं काही नव्हतं की मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही तर महाराष्ट्र राज्याचा कारभार ठप्प होईल। शपथविधीचा कार्यक्रम 13व्या नंतर सहज पार पडू शकला असता। मित्रांनो, मला जे वाटलं ते, मनाला पटलं ते मी मोकळेपणाने मांडत आहे। तुमचं मत वेगळं असू शकतं, पण प्रश्न विचारणं हा माझा आणि लोकशाहीचा हक्क आहे। धन्यवाद। आज एवढेच। जय हिंद, जय महाराष्ट्र।